नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सेंट्रल मैदानात आहोत आणि ॲडव्होकेट रमाकांत ओवळेकर मेमोरियल कप इथे सुरू आहे. S4 क्रिकेट लीग. आणि आज या लीगमध्ये महिलांचे क्रिकेट सामने जे आहेत ते खेळवले जाणार आहेत. थोड्याच वेळात या क्रिकेट सामन्यांना जे आहे सुरुवात होती आहे. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशनची एक टीम आहे आणि कामत मेमोरियलची एक टीम आहे. अशा या दोन टीममध्ये आज हे सामने खेळवले जाणार आहेत. थोड्याच वेळात या सामन्यांना सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर अबाव 40 ही आम्ही ते एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. त्याची उद्यापासून होईल. आणि स्पोर्ट्स म्हटलं की तिच्या सगळ्या नॉट खूप आहे. स्पोर्ट्सबद्दल खूप नाही, त्यांना विमेन्सबद्दल खूप आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या आहे की कुठच्याही फील्डमध्ये वुमन्सनी किंवा गर्ल्सनी किंवा मुलींनी मागे राहू नये आणि सगळ्यांना कॉम्पीट करा. अशा रीते आम्ही ही आजची मॅच आपल्यासाठी आम्ही 35 ओव्हर्स चे हे सामने आहेत आणि थोड्याच वेळात सामन्यांना सुरुवात होणार आहे. आपण इथे पाहत आहे की डॉक्टर राजेश मडवी इथे उपस्थित आहेत. भाजपच्या नगरसेविका आहेत प्रतिभा राजेश मडवी, त्या देखील इथे उपस्थित आहेत. आणि थोड्याच वेळात या सामन्यांना सुरुवात होणार आहे. ॲडव्होकेट रमाकांत ओवळेकर मेमोरियल कप S4 क्रिकेट लीग. आज महिलांचे क्रिकेट सामने आहेत. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशनची एक टीम आहे आणि कामत मेमोरियलची एक टीम आहे. आणि या दोन टीममध्ये आज 35 ओव्हरचे जे सामने आहेत आज या सेंट्रल मैदानात खेळवले जाणार आहेत. थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होईल. वेगवेगळ्या क्लब्सला हे करून इन्व्हाइट करून त्यांचीही एक टुर्नामेंट करून एक लीग होईल. आपल्या या उपस्थित आहेत. आता इथे समजवतो आणि नम्रता मॅडम काही दोन शब्द बोलायला सांगतो आणि मग ते मी आपल्या अपडेटचे चेअरमन आहे, त्यामुळे मीच त्याला आपले दोन कोचेस जे आहेत दोन टीम्सचे विवेक सर आणि हेमांगी मॅडम, तर आज जे हे उभं राहिले त्यांच्या मागे जी मेहनत असते ती कोच त्यांची जास्त असते, तर आपण त्यांचाही सत्कार करतो. आणि विशेष म्हणजे हेमांगी मॅडमचा कौतुक एवढ्यासाठी की त्यांनी शब्द नुसता दिल्याबरोबर ते म्हणत काय व्हाय नव्हता, पण आम्ही स्वतःणार आहे. आमच्या मुली आहेत त्यांना पण दुसरी टीम पण बोलवतो, त्यामुळे त्यांचं खरंच कौतुक आहे की एवढ्या
शॉर्ट नोटीसमध्ये त्यांनी लगेच आम्हाला हे केलं. तुमचे सर्वांचे खूप आभार आहेत आणि मुलींसाठी प्रथमच असं पुढे येणारे खूप कमी असतात. त्याने सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या फाउंडेशनचं खूप आभारी आहोत आम्ही. तुमच्या असंच अजून मॅचेस मिळत राहो, मुलींना एक्सपोजर मिळत राहो. आणि अजून एक मला थँक म्हणायचं आहे मोदी साहेबांना आणि प्रतिभावांना. त्यांनी खूप आम्हाला आतापर्यंत मुलींना पुढे येण्यासाठी खूप प्रयत्न करतात की ठाण्यामध्ये पण क्रिकेट खूप चांगलं व्हावं. मुंबईतल्या टीम पण इथे येऊन खेळत राहाव्यात, सगळ्यांना चांगले एक्सपोजर मिळत राहावं यासाठी त्यांचा खूप प्रयत्न आहे. ते विशेष आभार त्यांचे. मुलींना खूप भवितव्य उज्ज्वल आहे बरं का. तुम्हाला खूप चान्स आहे पुढे आलात तर. तुम्ही थोडा परफॉर्मन्स चांगलं कॉन्सन्ट्रेशन करून चांगला परफॉर्मन्स केला तर यू विल बी पिक्ड अप फॉर द इंडियन टीम इमिजिएट. तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की कला हे माझ्यात होतं, मी गाते गायची आणि हार्मोनियम वाजवायची, पण क्रीडा हे आमचे अध्यक्ष सागर जोशी हे स्वतः स्टेट लेवल क्रिकेटर आहेत. सिंगिंग आणि स्पोर्ट्स हे दोन असतील त्याच्यात पण एस आलं परत. तर ते असेल तर आपल्याला हेल्थ आणि एक लाईफ छान लाईफ काढायला कुठेही कमी पडणार नाही. तर हे दोन गोष्टी नेहमी बरोबर ठेवा, एक सिंगिंग आणि स्पोर्ट्स. म्युझिक सिंगिंग पण मी एस मुद्दाम दिलं कारण आपलं एस4 आहे ना, म्हणून मी एस लावलं. तर आता हेमांगी मॅडमचं ऑल द बेस्ट. टीम ऑफ जॉईन प्रतिभाताई करणार की तुम्ही करणार? काही आपण काही नाही, काही काय बोलणार नाही. दोन शब्द निरोप द्या आणि तुम्ही पण एक मेसेज द्या. सर्वांचे अभिनंदन. आज इथे ही ॲडव्होकेट रमाकांत ओवळेकर ही जी टुर्नामेंट आहे त्यात तुम्हाला सहभागी होता आलं आहे. आयोजक कोच यांचं मी कौतुक करेन, अभिनंदन करेन, आभार मानेन. मुलींना इथे संधी दिली, मला खूप आनंद होतो आहे. आणि राजकारणात जसं महिला पुढे चाललेल्या आहेत तसं क्रिकेटमध्ये पण पुढे जाऊ दे आणि अशा या स्पर्धा वर्षोनुवर्ष पुढे प्रगती करत चालत तुम्ही चालू ठेवा असं मी तुम्हाला सांगेन. आणि सर्वांना शुभेच्छा देते. तुम्हाला नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम या मातीला मी नमन करतो, जिथे उभं राहून आपण ही क्रीडा स्पर्धा खेळणार आहोत. ही क्रीडा स्पर्धा आयोजन करणारे आमचे राणेताई, तसेच आमचे सागरजी, तसेच इथे उपस्थित माझे सहकारी ओवळेकर सर, नगरसेविका प्रतिभा. खरंच एक चांगला कार्यक्रम या करोनाच्या काळात आयोजित करण्यात आलेला आहे. जे घरी बसून सर्व कंटाळले होते त्यांना खरंच एक चांगला हा मोकळा श्वास घ्यायचा चान्स आहे. आपण स्त्रिया कुठे कुठे पुढे गेले बघा. माझ्या उजव्या बाजूला नगरसेविका आहे, या बाजूला व्यावसायिक आहे, समोर तो खेळाडू आहे. आपल्याला कुठेच मागे राहायचं नाही. आपण पुरुषाच्या खांद्याला खांदा लावूनच पुढे जायचं आहे. लक्षात ठेवा, आपण कशात कमी नाही. मी तर आता सरांना सांगितलं, आपण आपल्या इथे मेंबर म्हणून पण जास्तीत जास्त महिलांना दिला. यापुढे आपल्यात पण चेंजेस आपण करायला पाहिजे. तर खेळ खेळताना तुम्ही पण या मातीला देव समजून आपला खेळ खेळा. आणि आपले गुरु आहेत त्यांना पण नमन करा. नक्की चांगलं पुढे खेळता येईल. ते विवेक सर आहेत, आमच्या शुभांगी मॅडम आहेत, हेमांगी मॅडम आहेत. तर मी सर्व तुम्हाला दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा देतो. एक तर आमचं लक आहे इथे आमच्या या मैदानावर सचिन तेंडुलकरच्या गुरु भगिनी त्यांची कल्पनाताईंची ही टीम आहे आणि ही आमची टीम आहे. खरंच एक चांगला सामना होऊ दे. आणि क्रिकेट हा नोबल्समन गेम आहे, एन्जॉय करा खेळ. तर मी सर्वांना नाताळच्या आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि ऑल द बेस्ट फॉर द यू टू मॅच. धन्यवाद.
टॉस उडवला जातो आहे. 2 टीम आहेत, डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि कामत मेमोरियल. टॉस केला जातो आहे नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांच्या हस्ते. बघूया कोण टॉस जिंकतंय. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करायचा जो आहे तो निर्णय घेतलेला आहे. सर सर या पाठीमध्ये ये बाळा. शुभेच्छा दिल्या जातात. आज कॅप्टन जी आहे त्या आपल्या टीम मेंबर्सची जी आहे ओळख करून देत आहेत. 35 ओव्हरचा हा जो सामना आहे ते सामना इथे खेळवला जाणार आहे. कॅप्टन इंट्रोड्यूस करा. सर या ना बडू सर. सामने सुरू होत आहेत. ते कोरोनासाठी. अच्छा तेच. कोरोना इथे नाही बसत. टॉस झालेला आहे आणि क्रिकेटचा हा जो सामना आहे तो सुरू होतोय. डॉक्टर राजेश मडवी आपल्यासोबत आहेत. त्यांची देखील एक टीम आहे. सर याच मैदानावर आपण त्या दिवशी डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशनचा कार्यक्रम घेतला होता. आज पहिली मॅच खेळली जाते. आनंद नक्कीच आहे. काय सांगाल? याच्यात क्रेडिट गोज टू ॲडव्होकेट रमाकांत ओवळे कप जो ओवळेकरांचा कप स्पॉन्सर केलेला आहे. माननीय नम्रता राणे आणि सागर जोशी सर यांनी एक चांगली टुर्नामेंट इथे अरेंज केलेली आहे आणि त्याच्यात महिलांना संधी दिलेली आहे. त्याच्यात आमच्या डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि कल्पना आसरेकर यांची कामत ग्रुपची टीम आहे. यांच्यात हा सामना आहे. खरंच रंगतदार सामना आहे. 35 ओव्हरची मॅच आहे. यात चांगलं क्रिकेट बघायला मिळेल आणि मुख्य म्हणजे महिलांना इथे संधी दिली जाईल. माझ्या ठाण्यातल्या महिला खूप टॅलेंटेड आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. इथे एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांना मिळणार आहे. तर असेच सामने भविष्यात पण होत राहावे असं मी मॅडमना विनंती करेन किंवा आमच्या या स्पोर्टिंग क्लबतर्फे पण असे सामने घेतले जातील असं मी ग्वाही देतो. नगरसेविका आहेत प्रतिभा राजेश मडवी. आत्ताच शुभेच्छा दिलेल्या आहेत मॅडम. महिला आहेत आणि महिलांचे क्रिकेट सामने बघताना आनंद होत असेल. कसं वाटतंय? हो खूप छान वाटतंय. जसं राजकारणात महिला प्रगती करत आहेत तसंच आता क्रिकेटमध्ये स्पोर्ट्समध्ये महिलांची प्रगती आता सुरुवात झालेली आहे आणि स्पोर्टिंग क्लबच्या निमित्ताने इथे महिलांच्या क्रिकेटला परवानगी दिलेली आहे. ओवळेकर या स्पर्धा ज्या आहेत त्यात महिलांची टीम आहे आणि महिलांना सगळीकडून प्रोत्साहन मिळत आहे आणि मला त्यासाठी बोलवले. मला खूप आनंद होत आहे. नक्कीच दरवर्षी असे सामने घडून येऊ देत. आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. राणे मॅडम आपल्यासोबत आहेत ज्या सेक्रेटरी आहेत या कप आहे. मॅडम काय सांगाल या कपबद्दल? 35 ओव्हरचे सामने सुरू होत आहेत. हे जे आम्ही आता S4 लीग भरवली होती ती माझे वडील रमाकांत ओवळेकर ॲडव्होकेट त्यांच्या नावाने भरवली होती. तर ती एक 16 ते 21 या वयोगटात भरवली आणि दुसरी होती ती 40 अबाव. तर ती उद्यापासून सुरू होणार आहे. तर आज त्या लीगमध्ये जी लीग्स मॅचेस झाले त्याची काल सेमीफायनल झाली आणि त्या जेव्हा आम्ही इथे बसायचो तेव्हा आम्ही बघायचो की ह्या मुली खूप मेहनत घेत आहेत, सराव करत आहेत त्यांना. पण आजच्या ह्याच्यात ओव्हरऑल आपण बघतो तर मुलींना तेवढे टुर्नामेंट्स खेळायला नाही मिळत. तर कधीही नुसता सराव इट इज नॉट इनफ. जेव्हा तुम्ही मॅच खेळाल
एक प्रॉपर मॅच खेळा, ग्राउंडवर याल तेव्हाच तुम्हाला तो एक्सपिरियन्स येतो की एक मॅच कशी खेळली जाते. नुसतं तुम्ही नेट प्रॅक्टिस किंवा ह्याच्यानी ते होणार नाही आहे. म्हणून आम्ही विचार केला की एक रेस्ट डे होता आम्हाला मध्ये आजचा आणि उद्यापासून परत दुसरी लीग चालू होणार आहे. तर आम्ही तो विचार केला की वाय नॉट आपण त्यांना एक संधी देऊया की जर आपल्याला तिथे चांगला रिस्पॉन्स मिळाला तर जसं आपण मुलांचे करतो तसंच आपण महिलांचा लीगही आयोजित करू. आणि त्या ह्याच्यानी आम्ही तो विचार करून त्या कोचना विचारलं, त्या रेडी झाल्या, त्यांनी 2 टीम्स तयार केल्या आणि आज आपण हा सामना खेळत आहोत. थोड्याच वेळात हा जो सामना आहे त्या सामन्याला सुरुवात होणार आहे. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशनची फिल्डिंग आहे आणि कामत मेमोरियलची जी टीम आहे ती आता बॅटिंग करणार आहे. हे आमचे अध्यक्ष आहेत सागर जोशी, ते स्वतः स्टेट लेवल क्रिकेटर आहेत. सर. तर ते त्याच्याबद्दल जरा माहिती. सागर जोशी सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल टुर्नामेंटबद्दल? टुर्नामेंटबद्दल सांगायचं म्हणजे की जसं आम्ही मेन्स क्रिकेट सुरू केलं त्यासोबतही आम्ही विचार असा केला होता की आणखीन ह्याच्या पुढे काय करायचं. तर आम्ही इकडे जेव्हा आलो तेव्हा जसं मॅडमनी, नम्रता ओळेकर राणे मॅडमनी सांगितलं की इथे काही मुलीही प्रॅक्टिस करतायत. तर तेव्हा आम्हाला कळलं की आता या मुलींसाठी काय करूया. तर म्हणून आम्ही ठरवलं की आपल्याकडे रेस्ट डे आहे तर त्याचा आम्ही फायदा घेतला आणि त्यांना त्यांच्या टीम्सच्या कोचला बोलवलं की मॅडम आमच्याकडे रेस्ट डे आहे तर आपल्या मुली इकडे प्रॅक्टिस करतायत. आम्ही बघितलं की दे आर हार्ड वर्किंग, चांगल्या प्रॅक्टिस करतायत, त्यांना काहीतरी पुढे स्कोप आहे असं आम्हाला दिसलं. म्हणून आम्ही त्यांना इन्व्हाइट केलं आणि आजची मॅच ही त्यांच्यासाठी ऑर्गनाईज केली आणि त्यांनी मुंबईची टीम आचरेकरांची सरांची कामत मेमोरियल क्लबला त्यांनी रिक्वेस्ट केलं की आमच्यावर मॅच खेळाल का. तर ते हो बोलले आणि आज ही मॅच आता सुरू होत आहे. सर, किती गरजेचं आहे महिलांसाठी असा मॅच ऑर्गनाईज होणं, असं टुर्नामेंट ऑर्गनाईज होणं? गरजेचं आहे ना, का नाही. कारण क्रिकेट हे फक्त बॉईजसाठी नाही आहे. क्रिकेट इज अ ओपन गेम अँड एनीबडी कॅन, म्हणजे विमन्स आणि आजच्या तारखेला विमन्स क्रिकेट हे खूप पुढे गेलेलं आहे. आमच्या या मॅचला एक ICC लेवलचे अंपायर्सही होत्या, त्यांनीही इकडे येऊन अंपायरिंग केलेलं आहे. आणि तर आय डोंट थिंक की वुमेन्स क्रिकेटमध्ये त्यांना मागे ठेवलं गेलं पाहिजे. प्रॅक्टिस सुरू आहे आणि थोड्याच वेळात या सामन्यांना जे आहे सुरुवात होणार आहे. आपण सेंट्रल मैदानात आहोत आणि आज ॲडव्होकेट रमाकांत ओळेकर मेमोरियल कप S4 क्रिकेट लीगमध्ये आज महिलांचे क्रिकेट सामने आहेत. 2 टीम आहे त्याच्यामध्ये, डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि कामत मेमोरियल. 35-35 ओव्हर्सचे हे सामने असणार आहेत आणि डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशनने जे आहे ती टॉस जो आहे जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे आणि कामत मेमोरियलची जी टीम आहे ते बॅटिंग करणार आहे. थोड्याच वेळात जे आहे ते या सामन्यांना जे आहे सुरुवात होणार आहे. तुम्ही ते पाहताय की वॉर्मअप सुरू आहे. पस्तीस ओव्हर्सचे सामने आहेत आणि थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होणार आहे. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशनची टीम आहे, त्यांचा कोच आपल्यासोबत आहे. मॅडम, टॉस जिंकलाय, फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे, काय स्ट्रॅटेजी असणार आहे? ॲक्च्युली इथे जिंकणं हारणं महत्त्वाचं नाही आहे. मुलींना जो एक्सपिरियन्स हवा आहे त्यासाठी मुलींनी पहिलं वेदर कंडिशन त्या ओळखायला शिकल्या. मी कॅप्टनला काही सांगितलं नाही, कॅप्टननी स्वतःचा निर्णय घेतला आहे
आणि त्यांनी एक चांगलं आहे की ती डिसिजन तिला पटकन घेता आलं, ती विकेट बघितलं आणि विकेटवरनं तिने कळलं की थोडीशी ओलसर आता वेदरचा पण त्याला उपयोग करता येईल, त्यामुळे तिने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. मॅडम किती ओव्हरच्या मॅचेस आहेत? 35 ओव्हरच्या मॅचेस आहेत. याच्यामध्ये आम्ही 12:30 पर्यंत खेळणार आहेत आणि त्याच्यानंतर 35 ओव्हरमध्ये इवन ज्या आपले रूल्स आहेत त्याप्रमाणेच मुलींना खेळवायचं आहे, कारण पुढच्या मॅचेस ह्या टुर्नामेंट खेळत असतात, त्यांना ती सवय व्हावी यासाठी आम्ही त्या रूलमध्येच बसून आम्ही करतो. ही अशी कुठली फ्रेंडली मॅच नाही, एक टुर्नामेंट टाईपच आम्ही गृहीत धरतोय. थँक्यू व्हेरी मच. कामत मेमोरियलची टीम आहे आणि त्यांचे कोच आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, टॉस हारलेला आहात पण आणि बॅटिंग करताय, कारण त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे आता? स्ट्रॅटजी नेहमीप्रमाणे ज्या मुलींना मी सांगितलेलं आहे, जो आपला नेहमीचा क्रिकेट प्रॅक्टिस जी असते तीच खेळायचं आहे. कुठली टीम आहे आणि मुलींचे कोच आहात, कसं बघायला गेलं ते अजूनही तेवढा जो एक्सपोजर आहे तो मिळत नाही. अशा प्रकारचे क्रिकेट सामने खेळवले गेले तर कशा प्रकारे फायदा होईल मुलींना? खूप फायदा होईल. हा मुलींना हा चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे सरांनी, या संस्थेने खूप चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे. त्यासाठी मुलींना एक्सपोजर मिळत नाही. मुली आता खूप क्रिकेट चांगला खेळतात आणि मुलींसाठी खूप एक्सप्लोर तर चांगला आहे. म्हणजे क्रिकेट क्रिकेटसाठी हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे मुलींचा. आता ही मुंबईची टीम एक तशी खूप चांगलेली आहे. आपल्या अंडर 19, अंडर 23, सिनियर वुमन्स या खूप चांगल्या टीम आहेत आपल्या मुंबईच्या. इंडियन जी क्रिकेट टीम आहे ती आज संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, म्हणजे खूप चांगलं खेळतात ते. परंतु अजूनही काही पॅरेंट्स आहेत जे या क्षेत्रात त्यांना जाण्यापासून अडवतात. अशा पॅरेंट्सला मी त्याच पॅरेंट्सना सांगेन, मुलींना तुम्ही खूप फ्री सोडा. आजकाल मुली पण मुलांच्या बरोबर खांद्याला खांद्या लावून खूप चांगलं क्रिकेट खेळतात. इवन कुठच्याही क्षेत्रामध्ये खूप मुली पुढे जात आहेत आणि पुढे जाणारच. बोलणार असेल प्रांजल आपल्यासोबत आहे, कामत मेमोरियलची कॅप्टन आहे. फिल्डिंग करताय, काय ठरलं? सॉरी, बॅटिंग करताय. तुम्ही टॉस हरलात, बॅटिंग करताय. काय ठरले, कशा प्रकारचा खेळ खेळणार आहात आता? जास्त करून तर नॉट आउट राहायला आमचे बॅट्समॅन ट्राय करणार आहेत आणि बॅटिंगमध्ये कसं गॅपमध्ये आणि भेटलं तर त्याच्यामध्ये बाउंड्रीज वगैरे भेटणार. सिंगल वगैरे ट्राय करणार आहे घ्यायला, तर स्कोर पण चांगला वाढू शकतो. बऱ्याच दिवसानंतर कदाचित मॅचेस होत असतील, कसं वाटतं आज बऱ्याच दिवसांनी आहात? कारण प्रॅक्टिस नंतर, कारण मध्ये संपूर्ण कोरोनाचा काळ होता आणि मला वाटतं पहिलीच मॅच आहे की ही टुर्नामेंटची. टुर्नामेंटची पहिली मॅच आहे. आम्ही प्रॅक्टिस मॅच केलेली, तर थोडा फील आहे आम्हाला पण की कसं येऊ शकतो. पण आता पिच पण थोडा बघूया कसा आता येईल तो बॉल पण आमच्या. थँक्यू. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन जे आहे त्यांची टीम आहे आणि कामत मेमोरियलची टीम आहे. डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशनची जी टीम आहे ती फिल्डिंग करणार आहे आणि कामत मेमोरियलची जी टीम आहे ती बॅटिंग करणार आहे. अंपायर्स जे आहेत ते मैदानात आलेले आहेत आणि थोड्याच वेळात जे आहेत ते या क्रिकेट सामन्यांना सुरुवात होणार आहे.